तुम्ही कधी शांतपणे रडला आहात का? अंधारात एकटे बसून स्वतःलाच लपवून, कारण आतून मन पूर्णतः तुटलंय, तरीही तुम्ही जगासमोर हसत आहात. आणि त्याच क्षणी मनात एक विचार येतो, मी खरंच इतका कमजोर आहे का? थांबा, मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही मुळीच कमजोर नाही आहात. तुम्ही फक्त थकलेले आहात. जगाला नाही तर स्वतःलाच सिद्ध करण्याचाही लढता लढता तुम्ही थकलेले आहात. जीवन रोज आपल्याला थोडं थोडं करून तोडतं. कधी स्वप्न तुटतात, कधी विश्वास, तर कधी आपण स्वतःवरच नाराज होतो. पण मानसिकदृष्ट्या मजबूत माणूस तो जो प्रत्येक वेळी पडतो आणि पुन्हा उभा राहतो. तो तुटतो पण मोडत नाही, कारण त्याचा अंतर्मन जाणतं की वादळ कायम येत नसतं. मन हे अत्यंत चंचल आहे. त्याला आवर घालणे वाऱ्याला अडवण्या इतके कठीण आहे. जसं भगवद्गीतेत म्हटलंय, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणजेच हे कृष्ण, मन अत्यंत चंचल, प्रमथन करणारे, बलवान आणि दृढ आहे. त्याला आवर घालणे वाऱ्याला अडवण्या इतकेच कठीण आहे. पण याच श्लोकाच्या पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजेच हे कुंतीपुत्रा, अभ्यासाने आणि वैराग्याने हे चंचल मन ताब्यात आणता येते. याचा अर्थ मन दुर्बळ असणं ही आपली नियती नाही, तर ते आपण आपल्या प्रयत्नांनी सबळ करू शकतो. हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या विचारांनी ग्रासलेला दिसतो. कुणाला भविष्याची चिंता, कुणाला भूतकाळाची खंत, तर कुणाला वर्तमानातील आव्हानांचा ताण. माझं मन ऐकत नाही, मी खूप प्रयत्न करतो पण मन दुर्बळ वाटतं. एका क्षणात मी खूप आनंदात असतो आणि दुसऱ्या क्षणात निराश होतो. अशा अनेक तक्रारी आपण ऐकतो. आपलं मन खरंच इतकं अस्थिर का झालं आहे? आणि या मनाला कणखर, सामर्थ्यवान कसं बनवायचं? हाच प्रश्न आज अनेकांना सतावतोय. मित्रांनो, आपल्या भारतीय मानसशास्त्रामध्ये मनाचा अभ्यास हजारो वर्षांपासून सुरू आहे. आपण केवळ स्थूल देहाचा विचार करत नाही, तर या देहाच्या आत असणाऱ्या सूक्ष्म शरीराचा, विशेषतः अंतःकरणाचा विचार करतो, ज्यात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश आहे. पाश्चात्य विचारांमध्ये मनाची कणखरता म्हणजे भावनांना दाबून टाकणे, कठोर होणे असा अर्थ घेतला जातो. पण आपल्या संस्कृतीत मनाची कणखरता म्हणजे भावना शून्य होणे नव्हे, तर भावनांना समजून घेणे, त्यांचा स्वीकार करणे आणि त्यांना योग्य दिशेने प्रवाहित करणे. मनाला स्थिर आणि शांत ठेवणे, परिस्थिती कोणतीही असो, आपली आंतरिक शांती भंग होऊ न देणे, यालाच आपण स्थितप्रज्ञता म्हणतो. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत याच स्थितप्रज्ञाचं वर्णन केले आहे. हीच खरी मानसिक शक्ती आहे. हे मन पंचमहाभूतांनी बनवलेले आपले शरीर जसे घडवते, तसेच आपले विचार, आपली कर्मे, आपली प्रवृत्ती घडवते. हे मन जेव्हा सात्विक असते तेव्हा ते स्थिर, शांत आणि रचनात्मक असते. जेव्हा ते राजस होते तेव्हा ते चंचल, धावपळ करणारे आणि महत्वाकांक्षी बनते. आणि जेव्हा ते तामस होते तेव्हा ते आळशी, नकारात्मक आणि विध्वंसक बनते. आपले मन सात्विक कसे राहील आणि त्याला आपण रोजच्या जीवनात कसे कणखर बनवू शकू, यासाठी आज मी तुम्हाला अशी 10 अमृत सूत्रे सांगणार आहे, जी तुमच्या मनाला पुन्हा जिवंत करतील आणि पुन्हा निर्धाराने उभे राहण्याची उमेद निर्माण करतील, जसं पावसानंतर स्वच्छ आकाश. ही सूत्रे मनासाठी औषधासारखी आहेत, जी तुम्हाला पुन्हा स्वतःशी जोडतील. चला तर जाणून घेऊया मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ही 10 दिव्य सूत्रे. पहिले अमृत सत्र, आत्मपरीक्षण आणि स्वतःशी प्रामाणिकपणा. कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो, पण आतमध्ये मात्र काहीतरी तुटलेलं असतं? बाहेरून मी ठीक आहे म्हणतो, पण मनात मात्र विचारांचं वादळ सुरू असतं. हे आपण लोकांपासून लपवतो, पण स्वतःपासून लपवू शकत नाही, कारण मनाला सगळं माहीत असतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अमृताबिंद उपनिषदात म्हटले आहे की मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण हे मनच आहे. आपण आपल्याच मनात स्वतःला कैद करून ठेवतो किंवा मुक्त करतो. त्यामुळे आपल्याच विचारांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 5-10 मिनिटे शांत बसून दिवसभरात काय घडले, मी काय विचार केला, माझ्या कोणत्या भावना होत्या, याचा आत्मचिंतन करा. हे एक प्रकारचे नित्य ध्यानच आहे, जे आपल्या अंतर्मनाला समजून घेण्यास मदत करते. आजपासून स्वतःला खोटं सांगणं थांबवा, स्वतःशी संवाद साधा, कबूल करा आणि मनाला बरं होऊ द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची सुरुवात इथूनच होते. दुसरे अमृत सत्र, भूतकाळातून शिका, वर्तमानात जगा. कधी असं झालंय का की तुम्ही दिवस संपल्यानंतरही एखाद्या जुन्या प्रसंगात अडकून राहिला आहात? एखादी चूक, एखादं नातं किंवा एखादं वाक्य जे तुम्हाला आतून जाळतंय? मन परत फिरून त्याच आठवणीत जातं, जणू काही तिथेच जीवन थांबून बसलंय. पण सत्य असं आहे की भूतकाळ कधीच बदलणार नाही. तिथे पुन्हा काही मिळणार नाही, फक्त वेदना आणि पश्चात्ताप वाढत जातो. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात की भूतकाळात रमू नका, भविष्याची चिंता करू नका. मन फक्त वर्तमानात शांत होतं. तुम्ही जेव्हा भूतकाळात जगता तेव्हा तुम्ही तुमचं वर्तमान गमावता. भगवद्गीतेत म्हटले आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुझे कर्म करण्यावरच अधिकार आहे, फळांवर कधीच नाही. फळांचा स्वीकार करणे हेच खरे शहाणपण आहे. ही स्वीकार करण्याची वृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. क्षणभर थांबा आणि विचार करा, जर तुम्ही आजचा दिवस पुन्हा कधी मिळवू शकला नाहीत तर तो भूतकाळच होईल ना? मग प्रत्येक क्षण पूर्णपणे जगा, कारण प्रत्येक क्षणात नवीन सुरुवात दडलेली आहे. तिसरे अमृत सत्र,
भावनांना योग्य दिशा द्या, त्यात वाहून जाऊ नका. कधी असं झालंय का की एखाद्या गोष्टीवरून मन खूपच अस्वस्थ झालं, राग आला, दुःख झालं किंवा अपमान झाल्यावर मन आतून पेटलंय आणि मग ती भावना तासांतास दिवसेंदिवस तुम्हाला खाऊ लागलीये? भावना म्हणजे पावसासारख्या असतात. त्या येतात, कोसळतात आणि मग निघून जातात. पण आपण काय करतो? त्या भावनांच्या पावसात छत्री न घेता उभे राहतो आणि मग म्हणतो, मी भिजलोय, मला थंडी वाजतेय. भावनांना दाबू नका, कारण तो मानवी स्वभाव आहे. पण त्यांना तुमच्या निर्णयांचं स्टेअरिंग देऊ नका, कारण भावना नियंत्रणात असतील तर त्या शक्ती बनतात, पण नियंत्रण गमावलं तर त्या विनाशाचं कारण ठरतात. भगवान कृष्ण म्हणतात, जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच सर्वांवर नियंत्रण मिळवतो. म्हणून भावना दाटून आल्या तर त्यांना थांबू नका, त्या अनुभवून घ्या, पण त्यात वाहून जाऊ नका. कारण भावना वाहून गेल्या की मन स्वच्छ होतं, पण त्यात बुडालात तर श्वास घेणं कठीण होतं. आपल्या शरीरातून ऊर्जा म्हणून भावना प्रवास करतात. त्यांना अडवून ठेवल्यास शरीर आणि मन दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो. जसं आकाश ढग पाहतं, ढग येतात जातात, पण आकाश कधी ढग बनत नाही. तसं बना, शांत, विशाल आणि सजग. चौथे अमृत सत्र, कृतज्ञता, आत्म्याचा महामंत्र. कधी लक्ष दिलंय का, आपण रोज कोणत्या गोष्टींसाठी तक्रार करतो? माझ्याकडे हे नाही, ते नाही, माझ्याकडे इतकंच का? पण विचार करा, आपण श्वास घेतो, डोळे उघडतो, पोट भरतो, घर आहे, कुटुंब आहे, ही सगळी किती मौल्यवान देणगी आहे जी अनेकांकडे नाही. पण मन त्याच गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतं ज्या आपल्याकडे नसतात, आणि तिथेच आपण स्वतःचं सुख हरवून बसतो. महर्षी अरविंद म्हणतात, कृतज्ञता म्हणजे आत्म्याचा सूर्योदय आहे. तिथे तक्रारी संपतात आणि आयुष्याचा प्रकाश सुरू होतो. कृतज्ञता म्हणजे कमतरता असूनही पूर्णत्व जाणवणं. ती मनाला समृद्ध बनवते, कारण ती नकारात्मकतेचं रूपांतर शांतीत करते. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 5-10 गोष्टींसाठी ईश्वराचे, निसर्गाचे किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला काही मिळाले त्यांचे आभार माना. तुळशीला पाणी घालताना किंवा सूर्याला अर्घ्य देताना कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा. हा सराव केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 5वे अमृत सत्र, सात्विक जीवनशैली, मनाचे पोषण. आपल्या मनाचा संबंध केवळ विचारांशी नसून आपल्या शरीराशी आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशीही असतो. आपण काय खातो, कोणासोबत राहतो, काय पाहतो, काय ऐकतो, या सर्वांचा आपल्या मनावर परिणाम होतो. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे, यथा अन्नम तथा मनः, अर्थात जसे अन्न तसे मन. सात्विक अन्न म्हणजे ताजे, पौष्टिक, शाकाहारी, हलके अन्न ग्रहण केल्याने मन शांत आणि स्थिर राहते. तामसी अन्न म्हणजे शिळे, मांसाहारी, अति तिखट, तेलकट अन्न. आणि राजसी अन्न म्हणजे अति उत्तेजक, मनाला चंचल आणि बेचैन बनवते. त्याचबरोबर आपला विहार म्हणजे दिनचर्या, सत्संग, आपण घालवणारा वेळ यावरही लक्ष द्या. शांत आणि सकारात्मक वातावरणात राहा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यान केल्याने मन आणि शरीर यांचा समन्वय साधला जातो. आपल्या कुलदैवत किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण भोजन करण्यापूर्वी करणे म्हणजे अन्नाला प्रसादाचे स्वरूप देणे. हे सर्व तुमच्या सूक्ष्म ऊर्जेला शुद्ध करते आणि मनाला बलवान बनवते. 6वे अमृत सत्र, लोकांच्या मतांचा भार उतरवा. कधी असं वाटतं का की आपण काहीही केलं तरी कोणीतरी टीका करणारच? तुम्ही शांत राहिलात तर लोक म्हणतात तुम्ही कमजोर आहात. तुम्ही बोललात तर म्हणतात तुम्ही घमंडी आहात. तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतात तुमचं नशीब बलवान आहे. आणि आपण नकळत त्या प्रत्येक शब्दाचं ओझं मनात वाहत राहतो. हळूहळू ते ओझं इतकं वाढत जातं की आपण स्वतःसाठी जगायचं विसरून जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात की जग तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही, पण म्हणून स्वतःला बदलू नका. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःचं जीवन स्वतःच्या मर्जीवर जगतात आणि दुसरे जे इतरांचं मत म्हणून जगतात. पहिला वर्ग आयुष्यभर वाढतो, शिकतो, पुढे जातो. मात्र दुसरा वर्ग आयुष्यभर भीतीमध्ये जगतो की लोक काय म्हणतील. जगाची हीच रीत असते. जेव्हा तुम्ही पडता तेव्हा ते हसतात आणि जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा ते टाळ्या वाजवतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की लोक तुम्हाला वेडे म्हणतील जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. तुम्हाला सगळ्यांना खुश करायचं नाहीये. तुमचं आयुष्य तुम्हाला अर्थपूर्ण बनवायचंय. कारण जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील या ओझ्यातून मुक्त होता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करता. 7वे अमृत सत्र, एकटेपणात आत्मसंवाद साधा. बहुतांश लोक एकटं राहणं म्हणजे दुःख समजतात, पण खरी गोष्ट अशी आहे की एकटेपणा म्हणजे जीवनाचा आरसा आहे. तो नेहमी तुम्हाला स्वतःची खरी ओळख पटवून देतो. जेव्हा सगळे बाह्य आवाज बंद होतात तेव्हाच तुम्ही तुमच्या मनाचा खरा आवाज ऐकू शकता. एकटेपणात तुम्हाला कळतं तुम्हाला नेमकं काय हवंय आणि कोणासाठी तुम्ही जगत आहात. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जो स्वतःच्या सहवासात आनंदी राहू शकतो तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. म्हणून त्या शांततेपासून पळू नका. त्याच शांततेत तुमची मानसिक ताकद लपलेली आहे. थोडा वेळ फोनपासून दूर राहा. लोकांच्या अपेक्षांपासून मुक्तता घ्या आणि स्वतःसोबत चहा प्या, संगीत ऐका, विचार करा. तुम्हाला जाणवायला लागेल एकटेपणा शत्रू नाही, तो गुरु आहे. कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्ही मनाशी युद्धायला शिकता. हा एकटेपणा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी संवाद साधण्याची संधी देतो. 8वे अमृत सत्र, सेवाभाव, निष्काम कर्मयोग.
जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा आपले लक्ष आपल्या वैयक्तिक समस्यांवरून बाजूला होते आणि एका व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला जग पाहता येते. निस्वार्थपणे केलेली सेवा मनाला एक वेगळे समाधान आणि सामर्थ्य देते. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजेच जे दुःखी पीडित आहेत त्यांना जो आपले मानतो तोच खरा साधू आहे, देव तेथेच आहे असे समजा. परोपकार आणि निष्काम कर्मयोगाने आपले मन शुद्ध होते. दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जाणे, मग ती छोटीशी मदत असो वा मोठी, यामुळे आपल्या आत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आठवड्यातून किमान एकदा तरी गरजूंना मदत करण्याचा संकल्प करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा विद्यादान हे मनाला समृद्ध करणारे सर्वात मोठे उपाय आहेत. हे कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवल्यास मन अधिक शांत आणि स्थिर होते. 9वे अमृत सत्र, ज्ञानार्जन आणि सत्संग. मनाची दिशा. आपले मन रिकामे राहिल्यास ते नकारात्मक विचारांनी भरते, म्हणून त्याला नेहमीच चांगल्या विचारांनी, ज्ञानाने भरून ठेवले पाहिजे. यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन, सज्जनांचे श्रवण म्हणजे सत्संग आणि ज्ञानाचा अभ्यास आवश्यक आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभरी. भक्ती मार्गातून जाताना सज्जनांच्या संगतीत राहणे, त्यांचे विचार ऐकणे, सद्ग्रंथांचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोज भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, उपनिषदे किंवा इतर कोणतेही प्रेरणादायी आध्यात्मिक साहित्य वाचा. यामुळे मनात सकारात्मक विचार रुजतात आणि दुर्बळ विचारांना जागा मिळत नाही. सत्संग म्हणजे केवळ धार्मिक प्रवचने ऐकणे नव्हे, तर चांगल्या, विचारवंत, सकारात्मक लोकांच्या सहवासात आणि ज्ञानीत्वांचे बोलणे ऐकणे हे मनाला योग्य दिशा देते आणि आत्मज्ञानाकडे नेते. 10वे अमृत सत्र, ईश्वरी श्रद्धा आणि शरणागती. अंतिम बळ. जीवन नेहमीच सोपं नसतं. कधी सगळं तुटतं, कधी काहीच आपल्या मनासारखं घडत नाही. पण मानसिकदृष्ट्या मजबूत लोक एक वेगळी गोष्ट करतात. ते संकटाला शिक्षा म्हणून नाही, तर शिकवण म्हणून पाहतात. जेव्हा आपल्याला वाटते की आता आपल्या हातात काहीच नाही, तेव्हा एका सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवणे हे मनाला असीम बळ देते. ही श्रद्धा आपल्याला संकटातही स्थिर राहण्यास शिकवते. भगवद्गीतेचा अंतिम श्लोक आपल्याला याच शरणागतीचं महत्त्व सांगतो. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थात सर्व धर्म, कर्तव्ये सोडून मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. याचा अर्थ असा नाही की आपले प्रयत्न सोडून द्यावेत. याचा अर्थ असा आहे की आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि फळ ईश्वरावर सोपवावे. ही शरणागती मनातील भीती, चिंता आणि अनिश्चितता दूर करते. दररोज आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करा, थोडा जप करा, ध्यान करा. यामुळे आपल्या आत एक अदृश्य शक्ती जागृत होते, जी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत धीर देते. हा विश्वास आपल्याला कधीच एकटे पडू देत नाही. प्रत्येक संकट म्हणजे आयुष्याचं प्रशिक्षण केंद्र आहे. ते तुम्हाला तोडत नाही, तर ते तुम्हाला घडवतं. फ्रेडरिक नीट्शे म्हणतात, ज्याने जीवनात अर्थ शोधला त्याला कोणतंही दुःख सहन करता येतं. म्हणून प्रत्येक वेदनेत अर्थ शोधायला शिका. हे माझ्याबरोबर का घडलं एवढंच नाही, तर या अनुभवातून मी काय शिकतोय असा विचार करा. शेवटी जीवनात संकट आपली परीक्षा घेण्यासाठी नाही, तर आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात. जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा सगळं आयुष्य बदलतं. मन तुटतं पण पुन्हा जोडता येतं. मन थकतं पण पुन्हा उभं राहू शकतं. आणि जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याच्या पुढे जगातील कोणतंही वादळ टिकत नाही. लक्षात ठेवा, जीवन तुमच्यावर दगड फेकणारच, पण त्या दगडांपासून तुम्ही किल्ला बांधायचा की भिंत हे तुम्हीच ठरवा. हे 10 अमृत सूत्रे फक्त ऐकून घेऊ नका, तर त्याप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार करा. दररोज थोडं थोडं करून तुमचं मन पुन्हा मजबूत करा. आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेलं एक समृद्ध आयुष्य जगा. श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलंय, जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तो आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि जो तसं करू शकत नाही तो स्वतःचाच शत्रू बनतो. म्हणून हे 10 अमृत सूत्रे फक्त ऐकून घेऊ नका, तर त्याप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार करा. दररोज थोडं थोडं करून तुमचं मन पुन्हा मजबूत करा, कारण जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा सगळं आयुष्य बदलतं. आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेलं एक समृद्ध आयुष्य जगा. सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपले अनियंत्रित मन. हेच आपले दुःख, चिंता आणि अपयशाचे मूळ कारण आहे. जोपर्यंत आपण या मनावर विजय मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांती मिळत नाही. हेच मन जर नियंत्रित केले तर तेच आपला सर्वात चांगला मित्र बनते, जे आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. म्हणून स्वतःच्या मनाला समजून घ्या, त्याला प्रशिक्षण द्या आणि त्यावर विजय मिळवा. कारण मनातली लढाई जिंकली की बाहेरची लढाई आपोआप जिंकली जाते. ही आंतरिक लढाई जिंकण्यासाठी हे 10 अमृत सूत्रे तुम्हाला नक्कीच मदत करतील. ओम नमः शिवाय. आणि शेवटी लक्षात ठेवा, भगवद्गीतेतील हा श्लोक जो आपल्याला आपल्याच मनाची खरी ताकद आणि जबाबदारी शिकवतो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैवरिपुरात्मनः. भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 5. याचा अर्थ असा की स्वतःचा उद्धार स्वतःच करावा, स्वतःला अधोगतीस जाऊ देऊ नये, कारण आपले मनच आपला खरा मित्र आहे आणि आपले मनच आपला खरा शत्रू आहे. ओम नमः शिवाय.